तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज राज्यातील पावसाचा जोर आपल्याला बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळतोय। आज राज्यात फक्त आपल्याला काही 5 ते 6 जिल्ह्यांमध्येच आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये आपल्याला अद्यापही पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी आपल्याला मान्सूनचा पाऊस कधीपर्यंत पाहायला मिळेल याबाबत देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, आज दुपारनंतर जर विचार केला तर आपल्याला फक्त कोकण पट्टीमध्येच आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। यामध्ये आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, कोल्हापूर, सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, चिपळूण, मुंबई, ठाणे, पालघर, मध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळतोय। परंतु आपल्या उर्वरित कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तुरळक ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळतोय तुरळक ठिकाणी। इतर कोणत्याही भागात आपल्याला आज पाऊस पाहायला मिळत नाहीये। विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला एकाच दुसऱ्या ठिकाणी, नागपूरमध्ये आपल्याला हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। सर्वत्र आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। उन्हाची तीव्रता देखील आपल्याला काहीशी वाढलेली पाहायला मिळेल। तीव्र उष्णतेची लाट देखील आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते हलका काही ठिकाणीच पाऊस पाहायला मिळेल। आपल्याला या ठिकाणी गरमीची लेवल देखील वाढलेली पाहायला मिळेल। मराठवाड्यात जर विचार केला तर मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या कोणत्याच ठिकाणी आपल्याला आज पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। एकाच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो, आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पुणे, अहिल्यानगर, सातारा या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल। उर्वरित कोणत्याच ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत नाहीये। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, गावाचं नाव आम्हाला कमेंट करा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील भेटत असतो, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।